अरुणाचल प्रदेशातील की पनवेल जिल्ह्यातील याझाली परिसरात मुसळधार पावसामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली आहे। या पुरात 15हून अधिक निवासी क्वार्टर्सचं मोठं नुकसान झालंय। स्थानिक प्रशासनानं परिस्थितीवर लक्ष ठेवून मदत कार्य सुरू केलंय। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात आलं। अतिशय भीषण अशी पूरपरिस्थिती पाहायला मिळते। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय, तर मुसळधार पावसाचा प्रकोप या संपूर्ण प्रवाहाच्या परिसरातल्या आजूबाजूच्या जनजीवनाला बसतोय। अतिशय वेगानं वाहणारं पाणी आणि धडकी भरवणारी दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय मागील काही दिवसापासून या संपूर्ण परिसरात प्रचंड मोठा पाऊस दिसतोय, पूरपरिस्थिती दिसते। आज अरुणाचल प्रदेशची जी दृश्य आहेत ती धडकी भरवणारी आहेत, काय सांगाल? अरुणाचलमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं अरुणाचल प्रदेशमध्ये काही भागामध्ये लँडस्लाईड झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळं नॅशनल हायवे 13 बंद करण्यात आलेला आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पावसामुळं नॅशनल हायवेच्या 13 लँडस्लाईड झाल्यामुळं या भागातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। लोकांना येण्या जाण्यामध्ये अडचणी येताना पाहायला मिळत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळं ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या पोहोचण्यास मदत करण्यासाठी प्रशासन जे आहे ते ग्राउंड झिरोवरती प्रयत्न करताना पाहायला मिळते। या सगळ्यात याच्यामध्ये 15हून अधिक निवासी क्वार्टरचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर एनडीआरएफ पथक असो, एसडीआरएफ पथक असो आणि केंद्राकडनं जी मदत देणं शक्य असेल ती राज्यांना दिली जात आहे आणि मोठ्या प्रमाणात हा जो पाऊस आहे तो सध्या सुरू असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। साधारणपणे जी माहिती मिळते त्यानुसार या भागामध्ये ढगफुटी झाल्याची माहिती मिळते आहे आणि पौजा स्थित निप्को कॉलनीमध्ये या भागामध्ये मोठ्या प्रमाणात घरं जी आहेत त्यांचं नुकसान झालेलं असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच, एकूणच या सगळ्या परिस्थितीवर केंद्र सरकार कशा पद्धतीने लक्ष ठेवून आहेत हे पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।